केंद्राच्या सरकारचा निषेध याच्यासाठी की जे आंदोलन सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली होत आहे जंतर मंतरवर, त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा पाठिंबा आहे। आणि त्या केंद्राच्या सरकारने जे देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर स्वतःच्या न्याय हक्कासाठी तिथे जमलेले आणि प्रोटेस्ट करतायत, त्यांच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या या केंद्राच्या सरकारचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करते। इथं अनेक विद्यार्थी बसलेत, विचारा बरं त्यांना, या देशाचा शिक्षण मंत्री माहिती होतं का त्यांना? लोकाभिमुख अजिबात या केंद्राच्या सरकारचं काम नाही। धर्मेंद्र प्रधान माहिती कधी झाले? ज्यावेळी नीट घोटाळा झाला त्यावेळी म्हणजे घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला, अजून काय लोकांच्या अडीअडचणी झाल्या की फक्त केंद्रातल्या सरकारचे मंत्री या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती होतात। याचा मी जाहीर निषेध करते। नीट पेपर फुटी प्रकरण झालं, त्याच्यानंतर आता इथं गवते बसलेत, त्यांना मला वाटतं त्यांना 522 मार्क आहेत, परंतु प्रत्यक्ष आलेत किती? 95 मार्क। अनेक विद्यार्थी आमच्या या देशाचं भविष्य आहे। मला वाटतं 68% या देशामध्ये तरुणाई आहे आणि या तरुणाईचं भवितव्य सरकारच्या आणि सत्ताधीशांच्या हातात असतं आणि तेच भवितव्य जर या देशामध्ये बिघडत असेल तर या केंद्राच्या सरकारला आमचा इशारा आहे, तुम्हाला आमचे हे देशाचं भवितव्य हे विद्यार्थी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाहीत। बरोबर आहे का नाही विद्यार्थ्यांनो? जर असं होत असेल तर या देशामध्ये एकही मंत्री रस्त्यावर फिरणार नाही, याचं मी आश्वासन तुम्हाला देते। आणि सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचं जे आंदोलन देशभरामध्ये पक्षविरहित चालू आहे, ज्यावेळी लोकांच्या सर्वसामान्याच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न येतो त्यावेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पक्ष नेहमी त्यांच्या पाठीशी राहतो। आज बीडमध्ये राजेंद्रजी मस्के जे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य विद्यार्थी जो नीटसाठी झटतोय, जो 24 तास अभ्यास करतोय, त्यांचे आईबाप गरीब आहेत, शेतकरी आहेत, जे स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन या विद्यार्थ्यांची ट्युशनची फीस भरतायत, त्यांचं भवितव्य जर धोक्यात असेल तर या शिक्षण मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे। आणि राजीनामा जर दिला नाही तर देशातल्या कानाकोपऱ्यातून तरुणाई रस्त्यावर उठल्याशिवाय राहणार नाही। मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, आंदोलन करताना लाठीचार्ज करणाऱ्या या सरकारचा, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या या देशाच्या सरकारचा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा होत कसा नाही, होत कसा नाही, होत कसा नाही, या सरकारचा